आज मनसेनं हा काही विडा उचललेला आहे, त्यासाठी आम्ही पाटण तालुक्यातल्या सगळ्या महिला आणि आमचे बंधू त्यांच्या खंबीरपणे पाठीशी राहू. कारण कोयनातली वीज ही आमच्या हक्काची आहे, ती नाही कुणाच्या बापाची. त्याचा आम्हाला उपभोग मिळालाच पाहिजे, यासाठी आम्ही पूर्णपणे मनसेच्या अधिकाऱ्यांना आणि सर्व पक्षांना पाठिंबा देत आहोत. आज आम्ही इथून पाटण ते मुंबई पायी निघालेलो आहे. खरं तर पाटण तालुक्याला वीज घरगुती वापराची मोफत दिलीच पाहिजे आणि त्यासाठी आम्ही शासनाकडे सरकारकडे ही आमची बाजू मांडण्यासाठी सर्वपक्षीय, जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता सोबत जरी आमचे कार्यकर्ते पदाधिकारी असले तरी याच्यामध्ये सर्व पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी सर्वजण सहभागी आहेत. विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते सर्वजण या संघटनेमध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात त्यांनी पाठिंबा दिला आहे. म्हणून त्यांचं खरं तर मनापासून सर्वांचा आभार. आणि ह्या जे आम्ही रॅली निघालेले, जे चालत आम्ही पदयात्रा काढलेली आहे, त्या पदयात्रेमध्ये सर्व पक्षीय सर्व गट तट कोणी न पाहता आमच्या सोबत सर्वजण आहेत आणि आम्ही सर्वजण मिळून ही पाटण तालुक्याला वीज मोफत कशी मिळेल घरगुती वापराची याचा प्रयत्न करून आम्ही ती 100% घेणार आहे. खरं तर मी पहिल्यांदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मनापासून स्वागत आणि आभार मानतो. ते एवढ्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं तालुक्यातल्या अनेक ज्वलंत प्रश्नांना यापूर्वीही सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज खरं तर पाटण तालुक्यामध्ये निर्माण होणारी वीज, किंबहुना आम्ही सर्व महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ज्या कोयना धरणाकडे बघतो, या कोयना धरणाने महाराष्ट्र सुजलम सुफलम केला. परंतु दुर्दैवाने त्या महाराष्ट्रातल्या या कोयना धरणाच्या जवळ राहणाऱ्या पाटण तालुक्याच्या जनतेला मात्र या धरणाचा काय फायदा झाला हा प्रश्न आज आम्हाला पडतो. कारण इतके वर्ष या तालुक्यातल्या जनतेने स्वतःचा त्याग